ते आपले सबस्क्रायबर आहेत ज्याला नाही का म्हणजे की हिंदीमध्ये व्हिडिओ बघायला खूप जास्त आवडते, त्याला आपले मराठीमधला व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून सांगा. राम राम भाइयों, मैं आप सभी का निकित देखने पाटिल. तो आज मैं आपका प्रस्तुत करता हूँ मेरे नई वीडियो में. आज आपके सामने आप लोगों को ट्रैक्टर मिल जाता है पावर ट्रैक का, जो कि आप लोगों को देता है डीजी ट्रैक PPI 46i. तो हमेशा की तरह हम निका ट्रॅक्टर का रिव्ह्यू करते हैं मराठी में. तो चलिए फिर आजची व्हिडिओ को स्टार्ट करते हैं. तो राम राम मित्रांनो, आज आपल्या समोर येऊन जाते पावर ट्रॅकचं डीजी ट्रॅक आपल्याला भेटून जाते, जे आपल्याला मिळून जाते PPI 43i संख्या भेटून जाते. यामध्ये आपल्याला 46 पण भेटून जाते, 46i पण मॉडेल भेटून जाते. हा जो ट्रॅक्टर आहे हा आपल्याला भेटून जाते 50 HP मध्ये. तर आपण नाही का आज याचं पूर्ण रिव्ह्यू करणार आहोत की याच्यामध्ये आपल्याला काय काय फीचर्स भेटून जातात. आणि एकतर हा काय एकदम टॉप अँड मॉडेल मिळून जाते, 2024चा लेटेस्ट व्हेरियंट होऊन जाते. नॉर्मली आपल्या ट्रॅक्टरमध्ये नाही का आपले ब्लॅक कलर होता पर्यंत भेटत नाही. आपल्याला मॉडिफाय वगैरे करायच्या वेळेस नाही तर आपल्याला पूर्णपणे रॅप वगैरे किंवा रिपेंट करावं लागते. पण आपल्याला नाही का कंपनीकडून नाही का आपल्याला जे पॉवर ट्रॅकची कंपनी आहे त्यांच्याकडून नाही का आपल्याला फुल ब्लॅकमध्ये आपल्या ट्रॅक्टर या टाईपमध्ये भेटून जाते. नॉर्मली आपल्याला या टाईपमध्ये पण ट्रॅक्टर वगैरे भेटून जातात आणि ब्लू कलरमध्ये नॉर्मली भेटून जातात. तर आपण नाही का आज या ट्रॅक्टरबद्दल टोटल रिव्ह्यू करणार आहोत. तर चला मग आजच्या व्हिडिओ चालू करूया. सगळ्यात पहिलं मी जर बोललो तो डीजी ट्रॅकचं PP 43i आपल्या ट्रॅक्टर येऊन जाते, 50 HP मध्ये येऊन जाते. आता आपण जर बोललो याची इंजन रेटेड RPM बद्दल तर ते आपल्या 2000 भेटून जातात. नंतर बोललो याची CC मध्ये तर आपल्याला 2761 CC आपल्याला याच्यानंतर इंजन भेटून जाते. 3 सिलेंडर आपल्याला याच्यानंतर इंजन भेटून जाते. आणि याची जे BHP वगैरे असते आपल्याला ते 50 HP मध्ये भेटून जाते. त्यानंतर आता मी बोललो बघ याच्यानंतर आपल्याला जे PTO पॉवर वगैरे जे असते आणि जे टॉर्क असते आपल्याला ट्रॅक्टरचं जे टॉर्क वगैरे आहे आपल्याला ती येऊन जाते 192 न्यूटन संघ आपल्याला नाही का भेटून जाते. त्यानंतर जर बोललो बा ट्रॅक्टरमध्ये आपल्याला काय TRS वगैरे भेटून जातात, जेणेकरून नाही का ट्रॅक्टरचं जे व्ह्यू वगैरे म्हणता येईल किंवा ज्याचं रोड प्रेझेन्स वगैरे असते ते आपल्याला एकदम चांगले दिसून जाते. दिसायला पण ट्रॅक्टर नाही का एकदम चांगला आपल्याला दिसून जाते. नंतर आपण जर बोललो आता याच्यानंतर आपल्याला जे एअर फिल्टर असते ते ड्राय टाईप आपल्याला भेटून जाते. त्यानंतर जर बोललो की PTO पॉवर आपल्याला याच्यानंतर का 43 पर्यंत आपल्याला भेटून जाते, 43 HP पर्यंत. आता राहिली गोष्ट याच्यानंतर आपल्याला जे क्लच वगैरे असते ते आपल्याला डबल क्लच याच्यानंतर भेटून जाते. नॉर्मली आपल्याला कसं सिंगल क्लच भेटून जाते, पण आता याच्यानंतर नाही का आपल्याला जे डबल क्लच असते ते आपल्याला भेटून जाते. गिअरबद्दल जर बोललो तर आपल्याला नाही का 12 फॉरवर्ड भेटून जातात आणि 3 रिव्हर्स गिअर आपल्याला ट्रॅक्टर सुद्धा मिळून जातात. फ्यूल टँकबद्दल जर बोललो तर आपल्याला जी फ्यूल टँक कॅपॅसिटी असते आपल्याला 3 का 55 लिटरची आपल्याला भेटून जाते, डिझेलमध्ये आपल्याला येऊन जाते. त्यानंतर आपण बोललो बा जसं याचं टोटल वेट असते, व्हीलबेस वगैरे जे असते. आता आपण जर बोललो बा याचं टोटल वेट किती आपल्याला भेटून जाते, तर ट्रॅक्टरचे टोटल वेट असते ते आपल्याला मिळून जाते 21 ते 40 kg पर्यंत आपल्याला याचं टोटल जे वेट आहे आपल्याला ते भेटून जाते. राहिली गोष्ट आता याचं व्हीलबेस वगैरेबद्दल, तर याचं व्हीलबेस वगैरे जे आहे ते आपल्याला भेटून जाते 20-65 mm पर्यंत आपल्याला भेटून. ही गोष्ट याच्यावाला जी लेंथ आणि व्हिडबद्दल, लेंथ आपल्याला भेटून जाते 3600 mm पर्यंत आणि याची व्हिड आपल्याला भेटून जाते 1840 mm. राहिली गोष्ट याच्या ग्राउंड केसबद्दल, तर याचं ग्राउंड केस वगैरे आपल्याला भेटून जाते 425 mm संघ याचं ग्राउंड केस आपल्याला भेटून जाते. म्हणजेच का आपल्याला का चांगलं जोरदार आपल्या याचं ग्राउंड केस वगैरे आपल्याला भेटून जाते, जेणेकरून नाही का तुम्हाला शेतात वगैरे काम करते आपल्याला काय म्हणजे जास्त कोण तकलीफ वगैरे होणार नाही. आता राहिली गोष्ट आपल्या याची जे लिफ्टिंग कॅपॅसिटी असते आपल्याला, लिफ्टिंग कॅपॅसिटीबद्दल जर आपण जर बोललो, जी याची लिफ्टिंग कॅपॅसिटी असते ती आपल्याला भेटून जाते 2000 kg पर्यंत. आणि याच्यानंतर आपल्या 3 पॉईंट लिंकेज आपल्याला भेटून जातात, सेन्सिटिक हायड्रोलिक याच्यानंतर भेटून जाते. चाबी वगैरेबद्दल बोललो तर आपल्याला या टाईपने आपल्याला चाबी वगैरे भेटून जाते. इथं आपल्याला का पॉवर ट्रॅक्टरचं लोगो वगैरे असते आपल्याला तिथे भेटून जाते. आणि इथं आपल्याला का पूर्ण जे ब्रँडिंग वगैरे असते ते आपल्याला या टाईपमध्ये तिथे भेटून जाते. आता मग समोरून जर बोललो बा आपल्या ट्रॅक्टर या टाईपमध्ये भेटून जाते. आणि मेन याच्यानंतर आपल्याला नाही का जो हेडलाईट सेटअप आहे ना ते आपल्याला एकदम चांगला आपल्याला भेटून जाते. म्हणजेच की आपल्याला जे आफ्टर मार्केट आपण काम वगैरे करतो लाईटामध्ये, जे आपल्याला काय शेतातनी जास्त उजेड वगैरे पाहिजे असेल त्याचं आपल्या याच्यात नाही का म्हणजे निराशी नाही आहे. आता आपण इथं बोललो आपल्याला का इथं वरी आपल्या एक्स्ट्रा लाईट आपल्याला भेटून जाते. इथं पण याला तुम्ही वाटलं LED मध्ये कन्वर्ट करू शकता. साईडला आपण जर बोललो आपल्या इथं नाही का हेडलाईट वगैरे इथे भेटून जातात, हॅलोजन साईडून सगळं. आणि याच्यामध्ये आपल्याला काय DRS वगैरे आपल्याला या टाईपमध्ये भेटून जातात. नॉर्मली आपल्याला काय ट्रॅक्टरमध्ये आपल्याला हॅलोजन सेटअप पण म्हणजेच की नॉर्मली आपल्या ट्रॅक्टरमध्ये कसं असते DRS वगैरे भेटत नाहीत, पण आपल्याला का पॉवर ट्रॅकचे जे डीजी ट्रॅक आहे याच्यानंतर आपल्याला भेटून जातात. आता इकडे आपण बोललो तर डीजी ट्रॅकची ब्रँडिंग वगैरे आपल्या इथे येऊन जाते, लोगो वगैरे खाली येऊन जाते आपल्याला. आणि बोनट वगैरे याचं ओपन करायचं असं आपल्याला तर बोनट आपण नाही का याचं इथून आपण करू शकतो. याला यासाठी नाही का याची हुक आहे, सिंगल हुकमध्ये आपण नाही का याला असं इथून ओपन वगैरे यायला करू शकतो. हे बघा इथून असं या टाईपमध्ये. आणि एअर फिल्टर वगैरे काढल्यानंतर नाही का एकदा दाखवतात आपल्याला ओपन करून बघा एकदा.
या टाईपने काय ओपन वगैरे होऊन जाते. याच्यानंतर आपल्याला काय सेन्सर वगैरे पण आपल्याला लिहून जाते. आता आपण बोललो पाहिजे बोनेट वगैरेबद्दल, ते तुम्हाला सांगितलं कसं ओपन करायचं. याच्यानंतर आपल्याला काय इथे सेन्सर होऊन जाते, जी काय आपल्याला का नॉर्मली म्हणजे हर एक ट्रॅक्टरमध्ये आपल्याला कसं भेटत नाही. ती या साईडने का आपण याला नाही का ऑपरेट वगैरे इथून करू शकतो. तुम्ही बघू शकता इथे बटन वगैरे भेटून जाते. सपोज तुम्ही एक विचार करा की तुम्ही काय शेतात काम वगैरे करत असला आणि तिथे काय तुम्हाला तकलीफ वगैरे आली बा ट्रॅक्टरमध्ये, का बाबा काही प्रॉब्लेम आलं, तुम्ही का डायरेक्ट या बटनला दाबून नाही का इथं तुम्ही जसे दाबून द्याल ना डायरेक्ट तुमचा कॉल नाही का डायरेक्ट कंपनीत लागून जाते. कस्टमर केअर तुमचा कॉल वगैरे लागून जाते. याच्यानंतर आपल्याला पॉवर स्टेरिंग वगैरे भेटून जाते. त्याचं जे ऑइल नाही का आपल्याला ऑइल टँक ते आपल्याला काय साईडला अलग भेटून जाते. नॉर्मली कसं असते ट्रॅक्टरमध्ये आपल्याला जे ऑइल टँक असते आणि हायड्रोलिक टँक वगैरे असते ते एका जागी असतं आपल्याला, पण याच्यामध्ये तसं नाही आहे. सपोज ते काही फुटला वगैरे तरी तर 1-1.5 लिटरच्या जवळपास ते वाहून जाईल, त्याच्यापेक्षा जास्त जाणार नाही ती. याच्यानंतर आपल्या सेन्सर वगैरे भेटून जातात. आणि हे आपल्या या टाईपचे इंजन वगैरे भेटून जाते, कूलंट वगैरे हॉर्न वगैरे सिंगल येऊन जाते याच्यानंतर. आणि इकून जर आपण बोललो तर याच्यानंतर सेन्सर वगैरे भेटून जातात. सोपच इथं आपल्याला म्हणजे सोपं समजून घ्या. आता तुम्ही तर काही रोटावेटरमध्ये काय जर तुम्ही असं शेतीत काम करताना जर लावलं आणि त्याचं नाही का जमिनीमध्ये काही दगड वगैरे तर आला तर ऑटोमॅटिकली का लिफ्ट होईल, ती जेवढं पार करेल त्यानंतर ऑटोमॅटिक खाली लागेल. ज्या लेवलला होतं त्याच लेवलला तुम्ही काम करू लागेल, त्या लेवलला काम करायला लागेल. ती म्हणजे हे सेन्सर नाही का आपल्या याच्यामध्ये भेटून जाते. आणि याच्यामध्ये आपल्या पिटो गिअर वगैरे ते आपल्याला का सेपरेट इकडे या साईडला भेटून जाते. आता राहिली गोष्ट आपल्या ट्रॅक्टरमध्ये आपल्याला जे म्हणजे की म्हणजे डायरेक्ट हे बंद वगैरे होऊन जाते. आता राहिली गोष्ट याच्यानंतर आपल्याला पॉवर स्टेरिंग वगैरे भेटून जाते. टायर्सबद्दल आपण बोललो त्याच्यानंतर आपल्याला किती इंचचे आपले टायर वगैरे भेटून जातात, तर 750-16चे आपल्याला नाही का 100 टायर येऊन जातात. इथं आपण बघू शकता. याच्यानंतर छोटे मोठे आपले टायर भेटून जातात. आणि राहिली गोष्ट आपल्याला मागच्या टायरबद्दल, मागचे जे टायर आपल्याला मागच्या टायरचे साईज वगैरे जे आपल्याला 14-9-28चे आपल्याला भेटून जाते. याच्यानंतर पण आपल्याला छोटे मोठे टायर भेटून जातात. MRFचे टायर आपल्याला येऊन जातात. ट्रॅक्टरमध्ये फीचर्स वगैरे जास्त ते आपल्याला आजचे म्हणजे चांगले आपल्याला भेटून जातात. आणि डबल क्लच वगैरे त्याच्यानंतर भेटून जाते. आता आपण अंतर बोललो तर आपल्याला फुल स्टेप करायचे भेटून जाते. समोरच्या अंतर आपल्याला हायड्रोलिक वगैरे ते भेटून जाते. आणि अजून आपण बोललो आता याच्यानंतर आपलं जे समोर बंपर असते, बंपरचं वजन आपल्याला नाही का 72 kg असते. आणि की म्हणजेच की 72 kg याचं वजन आपल्याला भेटून जाते. आणि तुमचं ट्रॅक्टर कधी जर फसलं कुठं आपल्याला का टोचची जगा इथं भेटून जाते, जेणेकरून नाही का तुम्ही तुमच्या ट्रॅक्टरला का म्हणजे फसल्या जागेत नाही का याला आरामशी आपण काढू शकतो. लोगो वगैरे कंपनीची इथे येऊन जाते, आपल्याला नंबर प्लेट जागा आपल्या इथे येऊन जाते. डायरेक्ट तुम्ही काय इथंच लावू शकता. आणि हेडलाईट वगैरेबद्दल मी तुम्हाला पूर्णपणे एक्सप्लेन केलेलंच आहे. आता राहिली गोष्ट आपल्याला इथे बॅटरी वगैरे इथून या साईडला येऊन जाते आणि टूलकिट वगैरे आपल्याला काय त्या साईडला भेटून जाते. ट्रॅक्टरमध्ये चढण्यासाठी आपल्याला का म्हणजे आजचं कसं म्हणजे चांगलं आपल्याला ग्राउंड टेन्स वगैरे आहे, त्यामुळे आपल्याला फुटस्टेप वगैरे भेटून जाते. हँडल्स आपल्या इथं पण येऊन जातात आणि इथं पण येऊन जातात. राहिली गोष्टी इथं रिफ्लेक्टर, इंडिकेटर्स आणि आपल्याला नाही का जे एक्स्ट्रा लाईट असते ते आपल्याला इथे भेटून जाते. आणि आता मी अंदरचं बोललो तर यामध्ये काय आपल्याला फक्त सेंटर गिअरमध्येच आपल्याला म्हणजे साईड गिअरमध्येच आपल्याला काय जे मॉडेल आपल्याला भेटून जाते, सेंटर गिअरमध्ये आपल्याला भेटत नाही. आता राहिली गोष्ट आपल्याला इथं अंदर नाही आपल्याला एक जे कंट्रोल्स वगैरे असतात ते डिजिटल मीटर वगैरे आपल्याला जास्त काय भेटत नाही. अंदर ट्रॅक्टरच्या आवाज वगैरेबद्दल बोललो. हँड ॲक्सिलेटर जे असते तुम्हाला या साईडला नाही का इथे येऊन जाते, जेणेकरून तुम्ही याला इथून पण अपडेट वगैरे करू शकता. आता राहिली गोष्ट पॉवर स्टेरिंगवर आपल्याला भेटून जाते. या टाईपने नाही का तुम्ही याला टर्न वगैरे करू शकता, जे नॉर्मली आपल्याला भेटून जाते. राहिली गोष्ट इथं आपल्याला काय किती तास चालला ट्रॅक्टर, इथं इन्फॉर्मेशन जसं की आपल्याला आता राहिली गोष्ट आपल्याला इथं जे याचं टेम्परेचर असते ते आपल्या इथे भेटून जाते. जास्त जर हे ट्रॅक्टर आपल्याला म्हणजे जास्त चाललं आपलं ट्रॅक्टर गरम झालं आपल्याला किती साईन इथे भेटून जाते. डिझेलची जी इन्फॉर्मेशन असते ती आपली इथे भेटून जाते. याच्यानंतर आपल्या टॉप स्पीड आपल्याला 25पर्यंत येऊन जाते आणि 1 RPM तुम्ही असं धरू शकता. त्यानंतर राहिली गोष्ट आपल्याला इथं आपल्याला किती तास चालला इथे इन्फॉर्मेशन जाते. बॅटरीची इन्फॉर्मेशन आपल्या या साईडला इथे येऊन जाते. बाकी समजा आपल्याला नॉर्मली येऊन जाते. लोगो वगैरे आपल्या इथे भेटून जाते. हाता लाईट का बटन इथे येऊन जाते. इंडिकेटर्स आपल्याला का सिंगल इंडिकेटर्स इथे येऊन जातात आणि हाता लाईट आपल्या इथे येऊन जाते. खाली जर आता मी बोललो खाली आपल्याला काय काय भेटून जातात, तर खाली आपल्याला इथं हॉर्न या टाईपमध्ये हॉर्न येऊन जाते. हेडलाईट कंट्रोल आपल्या इथे येऊन जातात. त्याच्यावर जे तुम्ही काय इथून याला डायरेक्ट असं कंट्रोल वगैरे करू शकता. राहिली गोष्ट आता या साईडला आपल्याला जे आपले एक्स्ट्रा लाईट नाही का वरचे बंपर बसवले त्याला तुम्ही नाही का म्हणजे बंपरच्या वरचे जे येतं त्याला तुम्ही काय इथून याला कंट्रोल वगैरे करू शकता. इंजन स्टार्ट स्टॉपसाठी आपल्या इथं स्विच दिलेलं स्पेचर आणि म्हणजे डायरेक्ट आपण याला असं बंद नाही करू शकत. आता राहिली गोष्ट त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे पॉवर स्टेरिंग वगैरे भेटून जाते. गिअर्सबद्दल बोललो आपण तर 4 गिअर येऊन जातात. रिव्हर्स गिअर संघ आपल्याला 5 आणि इथं आपल्या खाली समजे कंट्रोल वगैरे येऊन जातात. टालीसाठी जे असते आपल्याला ती इथे येऊन जाते. हायड्रॉलिक्स इथं आपल्याला येऊन जाते. याच्यावर म्हणजे की बटर ठेवायसाठी आपल्या जागा वगैरे येऊन जाते. आणि साईडला जे कोणी पण बसेल ना त्याला म्हणजे एकदम सॉफ्टवेअर आपल्याला म्हणता येईल असं आपल्याला भेटून जाते, जे की आपल्या कंपनीकडून येऊन जाते आणि याच मॉडलमध्ये आपल्याला भेटते. इथं बोललो आपल्याला पिटो गिअर जे नाही का ते आपल्या इथे येऊन जाते. आणि इथं आपल्याला काही जर आपल्या ट्रॅक्टर पण नॉर्मल ही गिअर नॉर्मल करणार नाही ना,
तर आपल्या ट्रॅक्टरची नाही कधी चालू होणार नाही. नॉर्मली मी बोललो तर याच्यात आपल्याला मीडियम इथे येऊन जाते, लो खाली येऊन जाते आणि हाई आपल्याला या सॅलेटनकडून मागं घ्यावं लागेल. त्यानंतर बोललो आपल्याला डबल क्लच याच्यानंतर भेटून जाते, ब्रेक वगैरे इथून जाते, ॲक्सिलेटर खाली येऊन जाते, जे आपल्याला तुम्हाला नॉर्मल माहीतच आहे. लेटेस्ट अजून बोललो फ्यूल टँक कॅपॅसिटी आपल्या इथे येऊन जाते. फुल टँक आपण नाही का याच्यानंतर इथून टाकू शकता, हे टाकू शकता. 55 लिटरची याच्यानंतर आपल्याला कॅपॅसिटी येऊन जाते. इथं आपल्याला येऊन जाते मतलब की जे ब्रँडिंग वगैरे असते आपल्या इथे येऊन जाते 24/7 की आपल्याला जे सर्व्हिस वगैरे असते ते आपल्याला भेटून जाईल. हे सर्व्हिस वगैरेबद्दल आपल्याला काही तेवढं काही म्हणजे टेन्शन वगैरे नाही आहे. खाली आपले जे म्हणजे नियम वगैरे असतात ब जे सूचना वगैरे असतात ते आपल्या इथे मिळून जातात. मॉडेल वगैरेबद्दल तुम्ही इथं बघू शकता आपल्याला PP400 PP340i E1 आपल्या इथं नाही का इथं समजा असं लिहून येते. जे आपलं मॉडेल वगैरे आहे ते समजा आपल्या इथे येऊन जाते. खाली आपले गॅस वगैरे म्हणजे येऊन जातात. सीट याच्यावर जे काही तुम्ही काय ॲडजस्ट वगैरे करू शकता, समोर मागं पण होऊ शकते आणि म्हणजे की चांगली सॉफ्ट वगैरे सीट आपल्याला भेटून जाते. राहिली गोष्ट याच्यानंतर आपल्याला म्हणजे की सीट वगैरे कम्फर्टेबल आहे, साईडला आपल्याला कम्फर्टेबल जे बसत त्याला पण नाही कम्फर्टेबलच राहील. गाडीमध्ये म्हणजे ट्रॅक्टरमध्ये कसं जास्त काम करायची काय जरूरत नाही आपल्याला. आणि आता आपण बोललो भाऊ खालून तर तुम्ही इथं याचं लाईट्स वगैरे बघू शकता. आणि आपल्या ट्रॅक्टर सगळं नाही का सेन्सर वगैरे जे असते ते आपल्याला नाही का इथं आपल्या भेटून जाते. ट्रॅक्टरमध्ये सेन्सर वगैरे येऊन जाते जे की मी तुम्हाला सांगितलं एक्सप्लेन करून. तर राहिली गोष्ट मागून जर आता आपण बोललो तर याचं लुक वगैरे जे असते ते आपल्याला नाही का या टाईपने आपल्याला इथं मागून भेटून जाते. आता आपण बोललो बॉ याच्यानंतर आपल्या PTO वगैरे जे असते ते आपल्याला काही इथे येऊन जाते. 540 मल्टी स्पीड PTO आपल्या खाली येऊन जाते. ट्रॅक्टर टावली जे असते त्याला अटॅच तुम्ही काय इथून करू शकता. एक्स्ट्रा तुम्हाला जर पिनवर लावायची असेल ते तुम्ही इथे लावू शकता. लाईट वगैरे पाहिजे असेल तुम्ही एक्स्ट्रा लाईट आपल्या इथं येऊन जाते आणि याला तुम्ही काय इथून असं बंद वगैरे करू शकता. शेतात काम करायच्या वेळी जास्त कामा पडते. इथं आपल्या म्हणलं नंबर प्लेटच्या वर ज्या लाईट असते ती इथं येऊन जाते. ब्रेक लाईट, इंडिकेटर्स आणि रिफ्लेक्टर आपल्या मधात येऊन जाते. त्यानंतर तर आता मी बोललो की आपल्याला जे मधातलं पाटा वगैरे असते ते आपल्याला संग भेटून जाते. टाली अटॅच करण्यासाठी आपल्या इथे येऊन जाते. आणि त्यानंतर नाही आपल्याला म्हणजे सेन्सर वगैरे बी चांगले आपल्याला भेटून जातात. टाली वगैरे वरी टालीचं हायड्रोक्स आपल्याला काही येऊन जातात. रिफ्लेक्टर येऊन जाते. त्याच्यानंतर या लाईट्स वगैरे करू शकता. फोन आणि आपल्या इथे येऊन जाते बॉटल ठेवायसाठी आपल्या जागा वगैरे भेटून जाते. 5 वर्षाची वॉरंटी म्हणता येईल किंवा 5000 घंट्याची आपल्या वॉरंटी वगैरे जी असते आपल्या कंपनीकडून आपल्याला भेटून जाते ती. म्हणजेच की आपल्याला म्हणजे वॉरंटी वगैरेबद्दल आपल्याला जास्त काही इश्यू नाही याच्यात नाही. आणि एकदम आपल्याला काय कसं एकदम लेटेस्ट आपल्याला मॉडेल वगैरे भेटून जाते. आता राहिली गोष्ट टूलबॉक्सबद्दल. टूलबॉक्स वगैरे नाही का आपल्याला इथे येऊन जाते आणि हायड्रोलिक वगैरे याच्यानंतर आपल्याला भेटून जातात. जे पॉवर स्टेरिंगचं जे स्पेशल ऑइल असते त्यासाठी अलग टँक आहे आणि बाकी समजासाठी अलग अलग टँक आहे. मग त्यासाठी तुम्ही जास्त काही टेन्शन घेऊ नका. हुक वगैरे बंद वगैरे ओपन करण्यासाठी आपल्या इथं स्विच वगैरे दिलेले आहे, यानं तुम्ही ओपन करू शकता. आणि त्यानंतर आपल्याला एअर फिल्टरची याला पण ओपन करावं लागेल. त्यानंतर तुम्ही याला आरामशीर असं ओपन वगैरे करू शकता. सिंगल मिरर वगैरे आपल्याला नॉर्मल याच्यानंतर भेटून जाते आणि लंब चांगलं म्हणजे असं जे लेंथ वगैरे म्हणते आपल्याला ती भेटून जाते. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नाही का कमेंट करून सांगा. आणि जे आपले सबस्क्रायबर आहेत ज्याला नाही का म्हणजे की हिंदीमध्ये व्हिडिओ बघायला खूप जास्त आवडते त्याला आपले मराठीमधला व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नाही का कमेंट करून सांगा. आणि यानंतर तुम्हाला कोणत्या ट्रॅक्टरचा व्हिडिओ वगैरे म्हणजे पाहायचा असतं ते तुम्ही कमेंट करून सांगा. चला मग भेटूया नवीन व्हिडिओत. आजच्या राम सगळ्यांना चॅनलवर नवीन असतं तर चॅनलला सबस्क्राईब करणं भूलू नका. भेटूया तुमच्याशी नवीन व्हिडिओत.